महाराष्ट्र राज्य कारागृह अधिकारी कर्मचारी विभागीय क्रीडा स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे। 16 जानेवारी ते 18 जानेवारी दरम्यान या स्पर्धा होणार आहेत। यावेळी क्रिकेट सोबत इतर खेळ देखील महत्त्वाचे आहेत, त्यामुळे क्रिकेट सोबत इतर खेळांना सुद्धा प्राधान्य द्यावे असे अर्जुन पुरस्कार विजेत्या ललिता बाबर यांनी सांगितले आहे। तर जेलमधील स्टाफ हा खूप तणावाखाली असतो, त्यामुळे अशा स्पर्धांमुळे त्यांचा ताण कमी होण्यासाठी मदत होते, अशी प्रतिक्रिया कारागृह उपमहानिरीक्षक योगेश दळवी यांनी दिली आहे। पाहुयात। क्रिकेट हा लहानपणापासून आणि विशेषतः भारतीय याच्यात सगळेच खेळतात, पण आमच्याकडे तरी तसं क्रिकेटसाठी काही वेगळ्या स्पर्धा नाहीत आणि वेगळं बक्षीस नाहीत। आणि आमचं मात्र लक्ष ज्या परंपरागत आहेत, ॲथलेटिक्स असेल, व्हॉलीबॉल आहे, कबड्डी आहे, आणि जिथे जास्त कस लागतो, तुमच्या शारीरिक क्षमतेचा जास्त कस लागतो आणि जिथे सांघिक भावना आहे, असे खेळ आमच्याकडे जास्त आहेत। क्रिकेटचा सुद्धा अंतर्भाव करणं काही वाईट नाही आहे। क्रिकेट हा सुद्धा खेळ आहे, त्याचे सुद्धा फिटनेस टिकवायला लागतो, सांघिक भावनेने काम करायला लागतं, पण आमच्याकडे सगळ्याच प्रकारचे खेळ खेळले जातात। असं तर नाहीये, कारण की सर्व खेळ सारखेच आहेत, पण क्रिकेट सोडूनही आदर खेळ आहेत आणि त्याच्यावरती प्राधान्याने लक्ष द्यावं, कारण की क्रिकेट बरोबर आदर खेळांमध्येही मेहनत आहे आणि त्याच्यावरती फोकस करावं, एवढीच एक माझी विनंती असेल।